हरिओम. यापूर्वी पाहिल्याप्रमाणे आपण जागतिक योगा दिनानिमित्त 21 दिवस 21 योगासने ही आसन शृंखला पाहत आहोत. आजचं आसन आहे वीरासन. वीरासन डे 12. आपल्या सोबत आहेत रीना मॅडम. आपल्याला वीरासन करून दाखवणार आहेत. वीरासन हे आसन ज्याप्रमाणे एखादा वीर योद्धा रणांगणामध्ये पूर्ण तयारीनिशी उभा असतो, असं काहीची अवस्था, अशी काहीची पोज आपल्याला या आसनामध्ये पाहायला मिळते, म्हणून याला वीरासन असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने हे आसन देखील आपल्या सर्वांगासाठी अतिशय उपयुक्त असं आसन आहे. आपण वीरासन पाहणार आहोत. आपल्या सोबत रीना मॅडम आहेत, आपल्याला करून दाखवणार आहेत. सावकाश आपल्याला दंडस्थितीतून आपल्याला हे आसन उभं राहून आपल्याला हे आसन करायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, दोन्ही हात शरीरालगत, मान सरळ, नजर समोर. सावकाश आपल्याला उजवा पाय श्वास घेत पुढच्या दिशेने ठेवायचा आहे. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण सावकाश गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करणार आहोत. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती आपल्याला मांडीवर ठेवायची आहे आणि सावकाश श्वास घेत घेत आपल्याला नमस्कार स्थिती जास्तीत जास्त मागच्या दिशेने घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामध्ये आपल्या मातीचा जो काही कणा आहे तो जास्तीत जास्त मागच्या दिशेने ताणला जातो. त्याच पद्धतीने पोटावर देखील याचा खूप चांगला ताण इथे आपल्याला अनुभवायला मिळतो. पोटावर खूप चांगला ताण आल्यामुळे पोटाच्या स्नायूंची जी कार्यक्षमता आहे ती चांगली व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे पोटावरील जो मेद आहे, जो फॅट आहे, ते कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे कमरेत मणका जो आहे तो विरुद्ध दिशेला ताणला गेल्यामुळे मणक्यांची कार्यक्षमता सुधारते, त्याचाही रक्तप्रवाह म्हणजे सुरळीत व्हायला मदत होते आणि गळ्यालाही चांगला ताण निर्माण झाल्यामुळे थायरॉइड साठी देखील हे खूप अतिशय उपयुक्त असं आसन आहे. सावधान आपण आसन सोडणार आहोत. सावकाश श्वास सोडत सोडत दोन्ही हात मांडीवर आणून ठेवायचे आहे. सावकाश गुडघा सरळ करायचा आहे, दोन्ही हात बाजूला, आणि सावकाश श्वास घेत पाय पूर्व स्थितीत आणून ठेवायचा आहे. हेच आसन आपण दुसऱ्या दिशेने करून पाहणार आहोत. सावकाश आपल्याला उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणून ठेवायचा आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात शरीराला चिटकून असतील. सावकाश आपल्याला समोरचा पाय हा गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आहे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती मांडीवर घ्यायची आहे आणि सावकाश श्वास घेत घेत आपल्याला जास्तीत जास्त मागच्या दिशेने बेंड व्हायचं आहे. खूप छान अशा पद्धतीने आपल्याला हे आसन वीरासन हे पाहायला मिळतं. यामध्ये आपल्या पायापासून ते हातापर्यंत सर्व शरीर हे वरच्या दिशेने मागच्या दिशेने छान पद्धतीने ताणलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण शरीरावरती याचा आपल्याला एक छान ताण आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. त्याच्यामुळे हे सर्व शरीराला उपयुक्त असं आसन आहे. सावकाश आपण हे आसन सोडणार आहोत. सावकाश श्वास सोडत सोडत दोन्ही हात मांड्यांवर घेऊन यायचा आहे. सावकाश गुडघ्यामध्ये पाय सरळ करायचा आहे आणि श्वास घेतच आपल्याला पाय पूर्वस्थितीत आणून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आज आपण पाहिलेलं आहे वीरासन. वीरासनाचे आपल्या पूर्ण शरीरावर चांगले आपल्याला फायदे पाहायला मिळतात. थायरॉइड साठीही अतिशय उपयुक्त असं आसन आहे. मणक्याची लवचिकता वाढते, फ्लेक्झिबिलिटी वाढते. त्याच पद्धतीने गुडघ्यावरही चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे ताण अनुभवायला मिळतो. पण ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी जरा सांभाळून हे आसन करायचं आहे. खूप जास्त ताण येईल अशा पद्धतीने हे आसन करायचं नाहीये. त्याच पद्धतीने जर गुडघेदुखी खूप जास्त प्रमाणात असेल किंवा मणक्याचे जे काही आजार असतील किंवा स्पॉन्डिलिटिस असेल तर आपल्याला तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करायचं आहे. धन्यवाद.